नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघतोय की ज्या तीव्र म्हणजे अतिशय सिव्हिअर पीसीओडीच्या पेशंट असतात, ज्यांना गोळी घेतल्याशिवाय पाळीच येत नाही, अशा पेशंटला जर बाळ राहत नसेल तर त्यांनी साधीसुधी ट्रीटमेंट करावी का टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांना भेटावं। आता आपल्याला माहिती आहे की पीसीओडी साधारण 50 ते 60% भारतातल्या महिलांना आता डिटेक्ट होतोय, ज्यांना बऱ्याच वेळेला आता बदलत्या जीवनशैलीमुळे असेल किंवा पॅक्ड फूड्स, प्रिझर्वेटिव्स, स्थूलता ह्या सगळ्यामुळे भरपूर पीसीओडीचा प्रादुर्भाव दिसतोय। अशा पेशंटमध्ये साधारण एक 10% पेशंट असतात ज्यांना पाळीच येत नाही आणि गोळी घेतल्याशिवाय त्यांना पाळी वर्षानुवर्ष येत नाही, ज्याला आपल्याला सिव्हिअर पीसीओडी ह्याचं रोग निदान करता येतं। आता अशी पेशंट जर आमच्याकडे आली की लग्न होऊन 1च वर्ष झालंय पण बाळ होत नाहीये, लहान वयातली पेशंट आहे, पण जर तिला दोन्ही बाजूच्या ओव्हरीज मध्ये 15 पेक्षा जास्त बीजांड असतील तर अशा पेशंटनी आयडियली टेस्ट ट्यूब बेबी करावं। मिनी टेस्ट ट्यूब बेबी किंवा मिनी आयव्हीएफ नावाचा प्रकार हा सिव्हिअर पीसीओडीच्या पेशंटमध्ये खूपच चांगला सक्सेस रेट देतो। आययुआय किंवा साध्या पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर एक तर अंडच तयार होत नाही किंवा भस्कन सगळी अंडी तयार होऊन ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्हाला जर सिव्हिअर पीसीओडी असेल तर काळजी करू नका, बाळ होऊ शकतं, पण वेळेत टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांकडे जाऊन भेटलं तर साध्या सुध्या मिनी आयव्हीएफ सारख्या पद्धतीने बाळ होण्याची शक्यता ही खूप चांगली असते। धन्यवाद।